नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आज सकाळी तुम्ही पाहिलं असेल किंवा आता जरी तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर आपल्या स्क्रीनच्या समोर तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींचं हप्ता वितरण सुरू झालेलं आहे। याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झाले आहेत। कुठल्या तरी एआयच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 8 ते 9 मिनिटाच्या व्हिडिओ लाडक्या बहिणींना बनवले जात आहेत आणि यातून सांगितले जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या दिवशी वितरित होणार। तर लक्षात घ्या की 8 ते 9 मिनिटाची गरजच नाहीये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळी होते, मंत्री आदित्य तटकरे ज्यावेळी घोषणा करतात, केवळ 1 ते 2 मिनिटाच्या जवळपास ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे तर ती सांगितली जाते। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम सध्या सोशल मीडियावरती केलं जात आहे। आपलं थंबनेल जरी वेगळं असेल तरी आपल्या चॅनलमार्फत लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आम्ही करत आलो आहोत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अद्याप हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाहीये। मंत्री आदित्य तटकरे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तर यांची भाषणं दाखवून लवकरच हप्ते वितरणास सुरुवात होणार आहे, मी चेकवर सही केलेली आहे, अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची संभाव्य तारखा सांगितल्या जात आहे। त्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अद्याप हप्ते वितरण सुरू झाले नाहीये। आपण नेहमीच सांगतो आहे की मागील महिन्यांपासून आपण नेहमीच सांगतो की साधारणतः मंथ एंड पर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत तसा GR येईल आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे असतील या संदर्भात घोषणा करतील आणि 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा DBT पोर्टलद्वारे जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारचीच अपडेट सध्या आहे। तरी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अद्याप कोणतीच प्रेस कॉन्फरन्स झालेली नाहीये। 30 तारखेला मंत्रिमंडळाचं अधिवेशन आहे, यामध्ये देखील हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होऊ शकते। तर अशा प्रकारे आजची सद्यस्थिती लाडक्या बहिणींना लक्षात घ्यायची आहे। जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म आहे आणि साधारणतः जुलै महिन्यामध्ये देखील पहिल्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होऊ शकतं। लाडक्या बहिणींसंदर्भात डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाईल। तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा।